स्वतःशी भारतामध्ये काचेच्या गोळ्यांतून भविष्य सांगणाऱ्या एका महिलेपाशी माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांनी तिला आपले भविष्य पाहायला सांगितले. तिने सांगितले की त्या गृहस्थांची आर्थिक अवस्था फार वाईट आहे आणि ते येत्या महिन्याच्या शेवटी मरणार आहेत. हे ऐकून माझे नातलग घाबरले. त्यांनी आपल्या सर्व कुटुंबियांना बोलावून घेतले आणि हे भविष्यकथन सांगितले. त्यांनी वकिलाला भेटून आपले मृत्यूपत्र तयार करून घेतले. जेव्हा मी त्यांच्याशी बोलून या भविष्यकथनावरील विश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते मला म्हणाले की भविष्यवेध घेणाऱ्या त्या महिलेपाशी पारलौकिक ज्ञान आहे. तिच्याकडे गेलेल्या लोकांचे ती अतिशय भले किंवा तितकेच वाईटही करू शकते. त्यांच्या बोलण्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसलेला होता. 1 महिन्यापूर्वी आनंदी, निरोगी, उत्साही आणि जोशपूर्ण असलेले हे गृहस्थ जसजशी ती तारीख जवळ येऊ लागली तसतसे अधिकाधिक खचू लागले. आता ते जणू अपंगासारखे झाले होते. भविष्यकथनाच्या दिवशी त्यांना प्राणघातक हृदयविकाराचा झटका आला. ते स्वतःच आपल्या मृत्यूचे कारण होते हे कळता ते मृत्युमुखी पडले. हे जग अनेक गूढ शक्तींनी भरलेले आहे आणि त्या जगाचे नियमन करतात अशी काहींची धारणा असते, परंतु या शक्ती गूढही नाहीत आणि अनियंत्रित तर अजिबात नाहीत. एका महिलेने केलेले भविष्यकथन ऐकून माझ्या नातलगाने त्या सूचनेला स्वीकारून स्वतःचा अंत करून घेतला.